आता बातम्या सविस्तर पाहूयात। सुधीर मुनगंटीवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जनसुरक्षा विधेयकावरून जुगलबंदी रंगली। आम्ही नक्षलवाद पाहिला, मुख्यमंत्र्यांनी इथलाच भत्ता रद्द करून दिला। मी तुम्हाला भत्ता सुरू करण्याची संधी देतोय, मला कुठलीही संधी देऊ नका असं म्हणत टोलाही लगावला। मला काहीच बनवू नका पण भत्ता द्या, हे मी सुधीर मुनगंटीवार यांचं ऐकणार नाही। आमच्या मानस पटलावरती सुधीर मुनगंटीवार यांची जी जागा आहे ती वर आहे, त्यामुळे योग्य वेळी योग्य जागा त्यांना मिळेल असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी पलटवार केला। मी माननीय मुख्यमंत्र्यांना खरं तर माझी विनंती आहे की सभागृहाने आता एकमताने हे पारित करून नक्षलवादी डाव्या कडव्या विचारसरणीला सांगायचं की आम्ही सर्वजण भारत माता की जय म्हणणारे आहोत। धन्यवाद। एकच विनंती अध्यक्ष महाराज, मुख्यमंत्री महोदय, चंद्रपूर गडचिरोलीच्या जनतेने कर्मचाऱ्यांनी सुद्धा आतापर्यंत नक्षलवाद कमी करण्यासाठी कष्ट केले। आपण एक GR काढून टाकू, तो भत्ताच बंद करून टाकला। मोठं मन करा, नेताही मोठा असला पाहिजे आणि मनही तेवढं विशाल असलं पाहिजे। आणि मला विश्वास आहे की ही संधी मी तुम्हाला देतोय। या निमित्ताने तुम्ही मला कुठेही संधी देऊ नका, पण मी तो भत्ता सुरू करण्याची संधी देतोय। तुम्ही मात्र भत्ता सुरू करावा एवढी विनंती। आणि सुधीर भाऊंचे आभार मानतो की सुधीर भाऊंनी या ठिकाणी नाही, ते मी सुधीर भाऊंचं ऐकणार नाही, म्हणजे भत्ता वगैरे चालू करण्याचं ऐकणार नाही असं मी म्हणत नाही, पण ते जे म्हणतात की मला काहीच बनवू नका पण भत्ता द्या, मला काहीच देऊ नका पण भत्ता द्या, हे जरी सभागृहाच्या पटलावरनं काढलं जाणार नाही असं अध्यक्षांनी सांगितलं असलं तरी आमच्या मानस पटलावर सुधीर भाऊंचं जी काही जागा आहे ती फार वरची आहे। त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य अशी जागा त्यांना मिळेल आणि त्यांनी जे सजेशन दिलेले आहे। मुख्यमंत्री महोदय, फार वरची जागा द्यायचा विचार करू नका।